वारणा नदीमध्ये प्रथमच जलपर्णी. तातडीच्या उपाययोजनांची गरज. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या वारणा नदीमध्ये प्रथमच जलपर्णीचे अस्तित्व आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत स्वच्छ व प्रदूषणमुक्त अशी ख्याती असलेल्या या नदीपात्रात भेंडवडे, खोची व दूधगाव बंधारा परिसरात जलपर्णीची सुरुवात स्पष्टपणे दिसून येत आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या नदीमध्ये अशी वनस्पती वाढू लागल्याने नागरिकांनी गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते सांडपाणी, रासायनिक खतांचा अतिरेक तसेच सेंद्रिय कचऱ्यामुळे पाण्यातील पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे जलपर्णीचा प्रसार होतो. जलपर्णीमुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटते, पाण्याचा प्रवाह मंदावतो तसेच जलचरांवर परिणाम होतो. भविष्यात पाण्याच्या गुणवत्तेवर व आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने नदीची पाहणी करून यांत्रिक पद्धतीने जलपर्णी काढण्याची मोहीम हाती घ्यावी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावेत तसेच नदीकाठावरील कचरा टाकण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. वारणा नदीचे स्वच्छ व निरोगी अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे काळाची गरज बनली आहे. महान कार्य न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे.